fue muy bien. No le bajamos, mas nunca paramos, eso es un palo y los DJ no mienten, le gusta a mi gente y eso se fue muy bien. No le bajamos, mas nunca paramos, eso es un palo y blanco. ¿Dónde está mi gente? Me fue a bouger la tête. ¿Dónde está mi gente? Me fue a bouger la tête. ¿Dónde está mi gente? Me fue a bouger la tête. ¿Dónde está mi gente? Sí, yeah, yeah, yeah. 1, 2, 3. Francia, Colombia, me gusta. J Balvin, Willy William, te gusta. Francia, Colombia, me gusta. J Balvin, Willy William, te gusta. Francia, Colombia. तांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 सामन्याला सुरुवात झाली आहे. 2 षटकाचा हा सामना असणार आहे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. चेंडूला खोदून काढलेला आहे कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न वेगाने दुसरी धाव इथे कंप्लीट झाले की नाही हे पाहण्यासाठी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. का जलद गतीने थ्रो इथे झाला होता यष्टीरक्षकाच्या दिशेने. नॉट आउट. 2 धावा या कंप्लीट आहेत. पण सरळ बॅटने फटका केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झाली. पुन्हा एकदा दुसरी धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे वेगाने पूर्ण झालेली आहे. या 2 धावेची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. 2-2 4 धावा आपण पाहतोय. आपण पाहतोय न्यू स्टार वसई आणि बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या 2 संघादरम्यान ही लढत होतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. वेगवान चेंडू होता. सरळ शरीराचा वेध घेणारा चेंडू. लेगबाच्या स्वरूपात एक धाव ही अंकित केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. मनीष आपल्या षटकातील नेक्स्ट बॉल घेऊन. अनिकेत करता हा चेंडू झोन मध्ये होता. चेंडू हवेमध्ये आहे. विष्णू येतोय चेंडूच्या खाली. कुठली चुकी होत नाहीये. चांगला झेल. फलंदाज अनिकेत ठरतोय फेल.
सुरेंद्र न्यू बॅटर इन झालेला आहे. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता मनीष याचा आणि आपण पाहतोय इथे एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेची धावसंख्या आपण पाहतोय 6. या धावसंख्येवरती 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चेंडू टाकून झालेत आत्तापर्यंत 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. मनीष आणि आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. या षटकामध्ये जास्त धावा खर्च केलेल्या नाही आहेत आणि मनीष तारवियाचा परफॉर्मन्स देखील खूप चांगला राहिला या सीझनमध्ये. सुरुवात खूप चांगली झाली होती. सरळ बॅटमध्ये हा फटका ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक भावेश येतोय तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत कदाचित दुसरी धाव होणार नाहीये. एकाच धावेचे समाधान मानावं लागेल. धावसंख्या 7. चला जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. चला फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. यानंतर जी मॅच होणार आहे दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. केतकी बॉईज खंडीपाडा आणि साई श्रद्धा ससूनवगर या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच होईल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर संघाचा संघनायक आलेला आहे अमृत. तर केतकी बॉईज खंडीपाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. या ओव्हर नंतर आपण लगेच टॉस करून घेणार आहोत. पुढे सरसावून हा फटका इथे केलेला आहे. मनीष येतोय चेंडूच्या समोर. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो थोडासा खराब झालेला आहे आणि आपण पाहतोय 2 धावा जलद गतीने पूर्ण झालेल्या आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपण पाहतोय. शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूर वरून आलाय. प्रयत्न खूप चांगले झाले तिकडे. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण झालेल्या आहेत. उलटे अक्षय होता तिकडे. अक्षयने खूप चांगला प्रयत्न केला मात्र झेल होऊ शकलेला नाही आहे. 2 धावा आपल्या संघासाठी प्रज्वल आणि सुरेंद्रने येथे पलून पूर्ण केलेल्या आहेत. वैभव धूम यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. केतकी बॉईज खंडीपाडा आज आपल्याला व्हाईट जर्सीमध्ये पाहायला मिळणार आहेत. यावेळेस बघा झोनमध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू सरळ 6 धावांकरता निघून गेलेला आहे. षटकार. रात के अंधेरे में वीरानों में क्यों भटकती रहती हो? थँक्यू डीजे. षटकाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 धावसंख्येवरती. पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न. इथे जजमेंट थोडंसं चुकलं होतं हर्षल याचं मात्र स्वतःला सावरलं आणि एक चांगला झेल त्याने इथे कंप्लीट केलेला आहे. फलंदाज प्रज्वल इथे बाद होतोय. थँक्यू डीजे. चला फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. आज आपल्याला एक्स्ट्रा मॅचेस देखील खेळवायचे आहेत. दिवस छोटा असल्या कारणाने आपण पाहतोय
की अंधार लवकर होतं, तेच कारण आपण थोडीशी घाई करायची आहे. पुढे ससोना फटका देखील आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा हर्षलला फ्रेममध्ये पाहायला मिळतो. एकदा कंप्लीट झालेल्या त्याचा प्रयत्न, फेकी खराब. 2 धावा या इथे कंप्लीट केल्या आणि या 2 धावेची धावसंख्या 19 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. इथे आपण पाहतोय रवींद्राचा फटका, चेंडूने उंची घेतलेली आहे, लांबी इथे घेतली नव्हती आणि हर्षल याने बघा पुन्हा एकदा खूप चांगला झेल इथे पकडलेला आहे. चला टॉस होतोय आता. एका बाजूला पाहतो आपण साई श्रद्धा स्पोर्ट्स ससून नगर, तर दुसऱ्या बाजूला केतकी बॉईज खंडीपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार आले. आदरणीय सन्माननीय जयरामजी हरवटे यांना आम्ही आमंत्रित करू. त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. ससूनगरचा कॉल असेल. छाप असा कॉल आहे, काट आलेला आहे. मान्यवर विनंती करतो दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन तुम्ही कृपया करून स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही या ग्राउंडवरती कधी खेळात का? हो, खेळलोय. मग अनुभव काय कसा आहे तुम्हाला? या ग्राउंडवर चेस लवकर रन नाही होत. नक्कीच. आणि मला वाटते तुम्ही रबर बॉलची टुर्नामेंट खेळत, टेनिस बॉलची पहिल्यांदा टुर्नामेंट घेतील. टेनिस बॉल पण खेळलोय. नक्कीच तुम्हाला सुद्धा अनुभव असेल या विकेटचा. ऑल द बेस्ट असेल तुम्हाला. टॉस तुम्ही हरला, तर टॉस जिंकलास तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग करण्याचा निर्णय म्हणजे तुमच्या मनासारखा निर्णय लागलेला आहे. मग किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील तुम्ही यावेळेस? 30 ते 40 पर्यंत मारू आम्ही. नक्कीच तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक असेल. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की केतकी बॉईज खंडीपाडा संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम शतरक्षण स्वीकारला आणि आमंत्रित केलं ससूनगर संघाला. तिथपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा या चालू असलेल्या मॅचमध्ये परत येऊया. एस डी जे एकोणीस धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 20 धावा बनवायच्या आहेत. 19 धावा धावफरक लागल्या तर 20 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू वेगवानरित्या ते हाताळलेला आहे. निर्धाव चेंडू हा पहिला चेंडू आपण पाहतो इथे हाताळला आहे. अनिकेत याने खूप चांगली सुरुवात ते आपल्या संघासाठी करत येताना दिसतोय. अनिकेत बॅटिंगमध्ये देखील चांगली कामगिरी केली. त्यानंतर प्रज्वल याने खूप चांगली फलंदाजी केली. इथे देखील आपण पाहतोय
चांगला चेंडू, चेंडूच्या रेषेमध्ये येत नाही आहे फलंदाज. तेच कारण आपण पाहतो की बॅट अँड बॉल ते संपर्क चांगल्या प्रकारे होताना दिसत नाही आहेत. आणि सलगचा हा दुसरा चेंडू हा निर्धाव आलेला आहे, डॉट बॉल. इथे आपण पाहतोय मिस टायमिंग झालेला अक्षय, खूप चांगला प्रयत्न. बघा हातामध्ये चेंडू हा आलेला नाहीये, मात्र पायावरती चेंडू पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली. 3 धाबा, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळते. 3 धाबा कंप्लीट झालेल्या आहेत. बघा अक्षयने प्रयत्न खूप चांगले केले, एफर्ट्स खूप चांगले दिलेत, मात्र झेल सुटल्यानंतर 3 धाबा या इथे पूर्ण झालेल्या आहेत. आणि आता 3 धाब्याची धावफलकाला सुरुवात झालेली आहे. 3 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अवलेच आपण पाहतोय उसली घेणारा चेंडू आहे, पंचाने इथे दर्शवला हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे येताना दिसतोय. एक एक्स्ट्रा रन, धाव संख्या 4. 16 धावा इकडे मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत, मात्र मनीष करता देखील एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. बघा इकडनं 20 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 16 धावा इकडं बनवायच्या आहेत बाबा स्पोर्ट्स या टीमला. मिस टायमिंग झालाय, अक्षय येतोय चेंडूच्या खाली, चुकी होणार नाहीये. मनीष तारवी याची खेळी संपुष्टात येते. फलंदाज बाद. हर्षल येतोय, हर्षल तारवी. मनीष तारवेचे मोठे बंधू आहेत. मनीष बाद झाल्यानंतर हर्षल हा मैदानाच्या आतमध्ये आलेला स्ट्राईकवरती असेल, लेफ्टी फलंदाज आहे. हा सामना जिंकण्याकरता इकडनं हर्षल याला चांगली फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. हर्षल आपण पाहतोय जो पॉवर हिटर आहे आणि आपल्या संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी करत आलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी त्याचं योगदान हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. कोलवट्याचा चेंडू, चेंडूला खोदून काढले, धावची जी संधी निर्माण झाली आहे, डायरेक्ट हिट झालेला आहे. आणि हर्षल याला माघारी जावं लागतंय. गोटी नेम दाखवलाय योगेश याने.
सुरेंद्र घाटाळ. 16 धावा इथे बनवायच्या मॅच जिंकण्याकरता. ऑन साईडला चेंडू खेळून काढलेला क्षेत्ररक्षक गाडीमध्ये एका धावेवरती समाधान मानावं लागेल. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झाला होता, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल कारण क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालेलं आहे न्यू स्टार वसई संघाचं आतापर्यंत. 5 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 15 धावा. 5-15 हे समीकरण आहे. पुढे ससल करण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या काळी येतोय, सहज सोपा झेल इथे पकडला गेलाय. भावेश भोईर याची देखील खेळी संपुष्टात. यस, थँक्यू डीजे. बघा इथे कुणाल्याने एक झेल पकडलेला आहे. मला आठवते पहिल्या स्पर्धेमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली. पहिला मॅच खेळत होता, थोडासा प्रेशर होता आणि त्या प्रेशरमध्ये एक झेल त्याने सोडला होता तिकडे. आणि बघा इथे नक्कीच त्याने चांगली कामगिरी केलेली आहे आणि इथे झेल पकडला आहे. त्याचे वडील बॉलिंग करतायत आणि कुणाल्याने ते झेल पकडलेला आहे. अवलेस आपण पाहतोय मिस टायमिंग झालेला आहे आणि रवींद्र आळ्या पावली माघारी परततोय. थँक्यू डीजे. बघा रवींद्र आला होता, रवींद्रसाठी बक्षीस देखील जाहीर झालं होतं, मात्र रवींद्र आळ्या पावली माघारी परततोय. नव्याने बॅटर चेतन माळी येतोय. 3 चेंडू 15 धावा. गोलंदाज सुरेंद्र घाटाल हॅट्रिक वरती येताना दिसतोय. इथे आपण पाहतोय झेल पकडलाय कुणाल आणि हा दुसरा झेल पकडलाय आणि त्याच्या वडिलांची हॅट्रिक इथे त्यांनी पूर्ण केलेली आहे. या स्पर्धेतील ही दुसरी हॅट्रिक इथे आपण पाहतोय. नव्याने फलंदाज विष्णू येतोय. इथे आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये 3 विकेट्स इथे मिळवलेल्या आहेत. या सीझन मध्ये एक सिंगल धाव मिळेल. आपण पाहतोय मागच्या वर्षी नक्कीच आपण बघितलं होतं की एका षटकामध्ये 5 षटकार, 5 विकेट्स, 5 चौकार आपण भरपूर लागताना बघितलेत. मात्र या सीझनला सुरुवात झालेली आहे. कुठल्याही खेळाडू जास्त आपण पाहतोय एका षटकामध्ये 5 षटकार किंवा 5 विकेट्स घेतलेल्या नाही आहेत. मागच्या वर्षी असे 9 खेळाडू ठरले होते की त्याने हा कारनामा केला होता आणि आपले स्वराज्य स्पोर्ट्सचे जे प्रोप्रायटर आहेत अविनाशी ठाकरे त्यांना थोडंसं बिझी ठेवलेलं होतं. मला वाटतं यावर्षी